नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे। या निवडणुकीच्या तोंडावर याच मुद्द्यावरून आता राज्याचे राजकारण देखील ढवळून निघाले आहे। अशातच आज मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित घेत सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे। सोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील यावेळी गंभीर आरोप केले आहे। याच मुद्द्यावरून आता भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहे। अशातच आता भाजप नेते आणि आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी मोठं वक्तव्य करत मनोज जरांगे यांच्यावरही टीका केली आहे। मी कधीही सांगितलं की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण कोणीही देऊ शकत नाही आणि कोणी ते देण्याची हिम्मत करणार नाही। राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, हा कोणाचाही अधिकार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने कोणत्या समाजाला कोणत्या प्रवर्गातून आरक्षण द्यायचं हे आधीपासूनच ठरवलेलं आहे। आता यावर कोणताही समाज ओबीसी, एससी किंवा एसटी मध्ये दाखल करता येणार नाही। निश्चितच मनोज जरांगे यांनी पुन्हा कायदा आणि संविधानाचा अभ्यास करून घेतला पाहिजे, असे स्पष्ट मत डॉक्टर परिणय फुके यांनी व्यक्त करत मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाबाबत करताना त्यांच्यावर टीका केली आहे। या देशाच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पद दिलेलं आहे। तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापन झाल्यानंतर हे पहिलं अर्थसंकल्प आहे। अतिशय सुंदर असा हा अर्थसंकल्प आहे। पुढील 5 वर्षाची देशाची दिशा आणि दशा कशी राहणार आहे हे अर्थसंकल्पातून कळत आहे। या अर्थसंकल्पातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत व्हावी याची तरतूद करण्यात आलेली आहे। ओबीसींना मदत व्हावी, ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यात मदत व्हावी, अशा अनेक बाबींचा हा अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली आहे। निश्चितच सुंदर असा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडल्याची प्रतिक्रिया विधान परिषद सदस्य डॉक्टर परिणय फुके यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया देताना दिली। मला असं वाटतं की जरांगे वैतागले आहेत आणि जी आधी त्यांची लोकप्रियता होती ती कुठेतरी आता घसरून राहिलेली आहे। म्हणूनच ते अशा प्रकारचे स्टेटमेंट त्यांच्या विरोधात देतात। जरांगेंनी जो आपला उद्दिष्ट आहे तो स्पष्ट केला पाहिजे। त्यांना खरोखर मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे की त्यांना काहीतरी मीडियामध्ये किंवा दिवसभर चॅनलमध्ये यायचं आहे, हे ठरवावं, असा टोला डॉक्टर परिणय फुके यांनी मनोज जरांगे यांना लागवला आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।